This is time to get up. This is time to lose एविडेंस. दिस इज टाइम टू गेट अप. अभी हमें क्या करना है, इन चीज़ों के ऊपर फोकस करने के उससे ज़्यादा कुछ नहीं होगा. जो चीज़ें करने हैं उन चीज़ों को समझना पड़ेगा. लाइफ में क्या हो रहा है, कैसी चल रही है ज़िंदगी, उन चीज़ों पे ज़्यादा फोकस नहीं करना चाहिए. अभी तो नॉलेज के ऊपर फोकस करेंगे तो नॉलेज मिल पाएगा. अभी हमारे पास 20 डेज़ बाकी है. हम बहुत कुछ कर सकते हैं. जब लैपटॉप आएगा तब हम कुछ करेंगे. ये सोचने से कुछ नहीं होगा. जब तक आएगा तब तक पूरी नॉलेज सीखनी पड़ेगी. जो जो चाहिए, जो जो एविडेंस हमें चाहिए, जो जो अपने को कंप्लीट करना पड़ेगा, जो हो सकता है वो करना पड़ेगा. जो एग्ज़ाम आ रहे हैं, अभी एग्ज़ाम जो आ रही आहे, कुठलं जो आपला पेपर येत आहे ना, ते पेपरचं स्टडी व्हायला पाहिजे. जसे की आपण करतोय ते स्टडी आपल्याला उपयोगी यायला पाहिजे. आपण आता करणार आहे स्टडी, तर आपल्याला ती आजूबाजूचं काही डिस्टर्बन्स नको असं वाटू देऊ नये ना. त्यासाठी एक्सरसाइज, मेडिटेशन दररोज करावं लागेल. जर खूप काही करायचं असेल तरी करावं लागतं. लाईफ चेंज करायचं असेल, तुला वाटत असेल लाईफ चेंज होईल असंच, नाही ना होऊ शकत तसं. नाही ना होत तसं. असंच एनर्जेटिक राहिलं तर खूप काही होऊ शकतं रे. तू फक्त कॉन्फिडंट राहा. स्वतःवर विश्वास ठेव. लोकांशी बोलताना जर चांगलंच बोल. त्यांच्याशीच खूप काही जास्त बोलायचे संबंध पण नको ठेवू यार. कारण जिथं तुझं लाईफ बनणार आहे ना, ती लोकं नाहीत. इथं नाही तुझं वर्चस्व नाही बनणार आहे. यांच्या शब्दावर तू विश्वास ठेवणार, तुला काहीतरी ते बोलणार पेक्षा तू घरी राहून शांत राहून खूप काही करू शकतो यार. जे टाईम तू इम्प्लिमेंटमध्ये जे टाईम तू टाईमपासमध्ये घालवतोय, तू तुझ्या एनर्जेटिक शब्दामध्ये, तुझ्या वर्डमध्ये तू जर इम्प्लिमेंट करायला गेला तर तुझं लाईफ बदलू शकेल यार. जसे की आपल्यापाशी टाईम भेटतं 24 तास दररोज. आता आहे 20 तास, 20 दिवस, 20 डे. एक्झाम आहे 3 तारखेला, 20 तारखेला, 30 तारखेला हॉस्टेलला येणार. हॉस्टेलला येईपर्यंत खूप टाईम आहे. घरी गेलं की बसायला जागा भेटतं, जेवण भेटतं, अजून काय पाहिजे ना. जेवण भेटतं, टाईम खूप भेटतं, काही काम नसतं तर करायला काय होतं, स्टडीमध्ये जर फोकस ठेवलं आणि तसंच वेब डेव्हलपमेंटचा कोर्स कंप्लीट करायला काय भानगड काय आहे. 7 तास झोप भेटतात. 7 तास झोप होऊन सुद्धा पुन्हा झोपायचे प्रयत्न करत असेल तर कसं काय बोलू शकतो तुझं लाईफ चेंज होऊ शकेल. कसं काय तू बोलू शकतो की तुझं लाईफ चेंज होऊ शकेल. आणि तू बोलतोय की असे व्हिडिओमध्ये बघतोय, तू जी व्हिडिओ तुझं कंप्लीट होत नाही, जी व्हिडिओ लोकांचं बघतोय, जी इन्स्पिरेशनल स्टोरी बघतोय, त्या इन्स्पिरेशनल स्टोरीपासून तू वाईट जो निगेटिव्हिटी घेतोय ना, ती निगेटिव्हिटी तुला सोसणारच नाही आहे. कारण जी पॉझिटिव्ह थिंग्स असतात, ती पॉझिटिव्ह थिंग्स त्यांच्यासाठी खूप काही हार्डवर्क केलेले असतात. असं नाही काही चेंज होत. जी चेंज व्हायला पाहिजे ना, ती चेंज होत असतं. जी मॅच्युरिटी असतं, जे मेंटॅलिटी असतं, ती मेंटॅलिटी बदलावं लागतंच. कारण की एके दिवशी आपण जर असंच राहिलो, जगात आपण फिरत राहिलो, जगाच्या पलीकडे कोणी आपल्याला ओळखणार नाही. जिथे आपण आहोत तिथं पण आपण खुश नाही राहिलो, कधी ना कधी आपल्याला अफसोस तर राहणारच आहे. कधी आपण अडाणी राहिलो, अडाणीचं मिनिंग आपण कुठं आजारी पडलो, आपल्याला तेव्हा कसं फील होणार. आपण लाईफमध्ये काय केलं आहे तरी काय अचिव्हमेंट केलं आहे, काय गोल अचिव्हमेंट केलं आहे, काय टाईमपास केलं आहे, कसं लाईफला डिवायडेड केलं आहे, कसं आपलं डिफेन्सी केलं आहे, काय केलं आहे आणि कसं काय केलं, हे सगळं आपल्या लाईफमध्ये डिक्शनरीमध्ये ह्याद होतं. आणि ते आपल्याला आता नकळत ते समजायला लागतं. जी वेळ जाते ती वेळ पुन्हा येतच नसतं. वेळ गेली की पुन्हा टाईमपास करणं, वेळ गेलं एकदा पुन्हा म्हणायला नको ना टाईमपास केलं मी. मला हे शिकायला पाहिजे होतं, मी शिकलोच नाही. मला ती करायला पाहिजे होतं, ती केलंच नाही. जी वेळ असते ती वेळ कुणासाठी थांबत नसते. तू काही पण करू, तू कसा पण राहो, तू काय पण करू, तुला काय झालं, तुझं काही कुणाला फरक पडत नसतं. कुणालाच नाही तर नेचरला सुद्धा फरक पडत नसतं. हे टाईम चेंज होत राहील. टाईमच्या नुसार तू जर टाईमला व्हॅल्यू देत गेला
तर तुझी लाईफ बदलू शकेलच. कदाचित नाही, कदाचित बदलू शकेलच, 100% बदलू शकेल. आणि जर तू असंच असंच आपल्या इल्युजनच्या नुसार, तुझ्या प्रयत्नांच्या नुसार मागे राहिला, तू जर प्रयत्न न करता सोडून दिला, तरी प्रयत्नांना सुद्धा काही व्हॅल्यू राहणार नाही. जसे पाहतोय, जसे दुनिया दिसते तसं ॲक्सेप्ट करायला शिक. जिथं चालले लाईफ, जिथं जी लोक जिथं भेटतात तिथं त्यांना बोलून तिथंच विषय संपवायचा असतो. कारण जी लाईफ पुन्हा भेटत नसते ती पुन्हा लाईफमध्ये पुन्हा डिवायडेशन होत असतं. दिस इज ऑल अबाउट fears. This is all about maturity. This is all about our nature. This is all about our self-esteem. This is all about our habit. This is all about our future. This is not a fear of failure. This is all about what you are doing. This is all about what you are doing. Justification of the things are not maturity. This is essentially accepted from our mind. We are not concluding our life is very engaged. We are not a conclusion. This is our life daily routine. This is not fear. Every day changing our timetable. Every day is changing our situation. Every time is changing our situation. Every time will be different. Every day is different. This is not fear. This is not a situation. This is not a daily routine. We have to define this maturity. Every time will be changing schedule. This is not a fear. This is time to develop. Every time will be changeable time. टाईम तर सारखं चेंजेस होत असतं. टाईमला बदलावं लागत नाही, टाईम तर बदलतच असतं. जसे की आपण बघतोय, सकाळपासून उठल्यापासून तीच करतोय, रुटीन तीच आहे. सकाळी उठलं की उठायचं 6ला, दररोज उठायचं 6ला, 6-6 तास तिथं झोपेण्यात गेलं आणि गेलं ते सकाळी उठण्यात दररोजचं रुटीन. आंघोळ करायचं आणि 7-7 तास फ्रेशमध्ये राहायचं. इकडं जायचं, कॉलेज जायचं, तिकडं जायचं, शेताला कामाला जायचं, ती करायचं, तसले कामं करायचे आणि मीटिंग करायची, अरेंजमेंट करायची, तसल्या गोष्टी होत असतात. जसं लाईफ आहे तसं दररोजचे रेडिओ शेड्यूल तयार होत असतात. जसं जसं आपण काय करतो ते ज्या आपल्या ह्याच्याबद्दलच लाईफ डेव्हलप होत असते. जसे जसे माणसं ओळखला जातात आणि जसे जसे कल्चर कळत जातं तसं तसं आजूबाजूचं कल्चर बदलावं लागतं. जसे की आता आपली लाईफ बनलेली आहे ती लाईफ पुन्हा बदलावी लागणार आहे. जिथं आपण चेंज नाही आहोत तिथं आपली लाईफ चेंज करावी लागतं. नाही कुठली गोष्ट आपल्याला बदलू शकतं, नाही कोण बदलू शकतं. फक्त स्वतःहून स्वतःला चेंज करू शकतो. जिथं चेंजेबल थिंग्स वाटतं, जिथं चेंज करावं लागतं, जिथं चेंज करावं वाटतं, जिथं चेंज करू शकतो तिथं चेंज करावंच लागतं. कारण जिथं आपली मॅच्युरिटी संपत असते तिथं खूप काही घडत असतं. स्क्रीनच्या बाहेर, आजच्या डोक्याच्या आतमध्ये, माइंडच्या स्लीप एस्टीममध्ये जिथं आपण घडलो, जिथं आपली परिस्थिती जिथं आहे तिथंच जिद्द दाखवावी लागतं ना. दिस इज नॉट अ फेलियर. दिस इज only what we are doing. If you have a skill, if you have a majority of kind, you will be definitely there one. You are best position in there one. You have a position, ability, standard, unique. You have to define this proposal and definitely you can achieve the goal. जशी आपल्याला सेल्फ एस्टीम पाहिजे, आपली पर्पोज आपल्याला डिफाईन करता यायला पाहिजे. जे आपलं पर्पोज आहे, जिथं आपण जायचं ठरवलं आहे ती लाईफमध्ये अचिव्हमेंट पाहिजेच. असं नाही चालत आजूबाजूचे लोक काय करत आहेत त्यांच्यावर आपण काही कमिटमेंट करतो आहे, कसं काय बोलतो आहे, कुठं काय चाललं आहे, कसं बोलते माणसं, कसं चाललं आहे कल्चर, काय नाही डिफाईन करत. आपण जिथं बसलो आहे तिथं काय लर्न करतो आहे, जिथं आपण काय करतो आहे त्याच्यावर खूप काय डिफेंड करणार आहे. आताची लाईफ आज सुधारली समजा तर उद्याच काय चाललं आहे ती उद्याची आजच्यावर उद्या डिफेंडच करणार. आजचं सोल्युशन उद्यापासून आपल्या माइंडमध्ये असणार आहे. आज जे सोल्युशन काढलं ते उद्या आपल्याला 2 मिनटात 5 सेकंदात सोल्युशन निघू शकतो. जर असे गोष्टी घडत राहिले, असेच जर लाईफमध्ये घडत राहिलं, विदाऊट काही करणं, काहीच न करता रडत राहणं, किती दिवस करणार आहे असं.
नाही वाटतं तुला तुझं लाईफ सेटल होईल? नाही तुला वाटतं? थोडीच होणार आहे सेटल. तू करतोय तीच थिंग्स, दररोज तीच करतोय, दररोज तीच करतोय. जी करायचं पाहिजे ती करायलाच लागते ना. जिथं हॅबिट बिल्डअप होते तिथं स्वतःचं कमिटमेंट बिल्डअप करायला पाहिजे. इंटिग्रिटी स्वतःशी पाहिजेच ना. जी लागतं लाईफमध्ये ते सगळं पाहिजेच. अचिव्हमेंट म्हणजे दुसरं काही नाही आहे. जिथं जिथं लाईफमध्ये कमिटमेंट असतात तिथं तिथं कम्प्लिटमेंट असतात. आता जसे की फिजिक्स घेतलं सब्जेक्ट, तर त्यांना फक्त वरलं वाचून पुस्तक कंप्लीट होत नसतं. वरलं वाचून आपल्याला येतं, आपण होशमध्ये गेलो आहे, आपण खूप काही इंटिग्रिटी करतो आहे, आपल्या आजूबाजूला येत नाही म्हणजे त्यांनी विकनेस आहे ते असं काहीच नसतं बरं का. Weakness is not a strength. Weakness is we are not getting knowledge. If you we always do what you always do it. We always got what you always gotten. जे आपण दररोज करतोय तीच गोष्टी पुन्हा पुन्हा परत करत लागलो आणि तीच गोष्टी पुन्हा पुन्हा परत आपण तीच आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायला लागलो तर आपल्याला तीच भेटतं जे पहिल्यांदा भेटलेलं आहे. जसं की आपण अट्रॅक्ट करतोय, जो लोकांना बघतोय तीच आपण पुन्हा पुन्हा तसंच करतोय, तसंच आपल्याला भेटणार. जसे की आपण फेल्युअर होतो तेव्हा आपण पुन्हा तसल्याच टाईपमध्ये फील होण्यासाठी प्रयत्न करत असतो. जर आपण दररोज तीच गोष्टी पुन्हा पुन्हा चूक करत, तीच चूक पुन्हा 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 तसेच केलं तर पुन्हा तीच चूक पुन्हा पुन्हा आपल्याला भेटत असतं. जसं की आपण काही चांगल्या पण गोष्टी करतो, ती चांगल्या गोष्टी परत परत आपल्या लाईफमध्ये घडतात. कारण की आपण त्याच्यामध्ये मॅच्युअर असतो. आपली माइंड तसं वर्कआउट होतं. दररोज तीच गोष्ट केलं की तीच गोष्ट भेटतं जी भेटायला पाहिजे, जी भेटत होतं पहिल्यांदा. काही त्यात चेंज नसतं. ऐसे ही नहीं होती ज़िंदगी यार. जितनी ज़िंदगी में हमने देखा है, जितना हाल सहा है, उस हाल में हमें डूबना पड़ेगा. जैसे कि हमने देखा ये ज़िंदगी ऐसी नहीं बदलती, कहानी ऐसे ही बदलती नहीं है. लोगों को अपनी कहानी से इम्प्रेशन नहीं करना चाहिए. वो इम्प्रेशन, वो मेंटालिटी, वो सब अपने थॉट प्रोसेस को ही चेंज कर देती है. क्यों आप मतलबी की चीज़ें हम देखते हैं? क्यों हम इंस्टाग्राम फेसबुक पे अपने एडवर्टाइजमेंट देखते हैं? कैसे हम वीडियो के अट्रैक्ट करते हैं? हम इस लाइफ में ऐसे जंगल में पड़े हो जिसमें कोई उबाल नहीं है. जितना हमने सोचा है, जिसमें हमने लाइफ की पूरी कहानी लिख पड़ी है, इस कहानी को हम बदलेंगे नहीं तो ज़िंदगी में कल कुछ होगा इसका कोई गारंटी नहीं दे सकता. कुछ करना है तो कुछ करना पड़ेगा, कुछ करना है तो कुछ खोना पड़ेगा. ज़िंदगी में कुछ करना है तो कुछ खोना पड़ेगा. खोने के लिए है तो खोएंगे ना. कुछ अचीवमेंट तो चाहिए खोने के लिए भी. कुछ तो नॉलेज होनी चाहिए. ज़िंदगी में इतनी बड़ी नॉलेज भरी है, उस नॉलेज का भंडारा क्या करेगा? उस फील्ड में तो जाना पड़ेगा. इसके लिए तो कहते हैं पर्पज़ चाहिए ज़िंदगी में. जहाँ तक जाना है, जहाँ हमको जाना है, उनकी नॉलेज भी होनी चाहिए ना. जितना पर्पज़ है उतना ही माइंड स्टेबल रहती है. जहाँ हमने कहानी लिखी, जहाँ से हमने देखा, वैसे ही चीज़ें बदलते रहते हैं. लोगों को जानने में, लोगों को देखने में, जहाँ से हमने देखा लोगों को देखने में, तभी स्टेज में जाके डर लगेगा. जब स्टेज में जाते स्पीकिंग करने के लिए तब डर लगेगा. ये डर लगना कोई आसान बात नहीं है ना. आजू बाजू के लोग बोलते हैं आगे जाएंगे तो डर लगेगा, क्योंकि डर लगना ही एक बड़ी बात है. क्योंकि वहाँ तक जाना, स्टेज पर जाना, ये कोई आसान तो बात है. स्टेज पर जाना ये तो वहाँ पर एक सिपाही तो भी जा सकता है. वहाँ पर कुछ स्पीक करना है तो हमें तो कुछ आना तो चाहिए ना. वो आने के लिए नॉलेज तो चाहिए ना. तेरा पर्पस है स्पीकिंग करना, तेरा पर्पस है तो लीडरशिप बनना. लीडरशिप को सेल्फ एस्टीम तो चाहिए ना, सेल्फ रिस्पेक्ट चाहिए. लोगों को उस्ताहत इम्पैसिस करना पड़ेगा ना.
We have to respect ourselves, then we can give other respect. मैं पहले खुद को रिस्पेक्ट देना पड़ा पहला మనకు సుతకు రెస్పెక్ట్ ఇవ్వచ్చు మనకు అప్పుడే మనము బాగా ఆలోచించవచ్చు మనము ముంగట పోయి ఆలోచించవచ్చుకి మనము ముంగట పోవచ్చు ఇది అంతా మన ప్రీతి నుంచి మన హృదయం నుంచి మనం ఏమి చెప్తున్నాము అదంతా డిపెండ్ చేస్తుంది మన కల్చర్ మన చేసేది థింకింగ్ మన చేసేది హ్యాబిట్స్ మన చేసేది దినో కల్చరము మన చేసేది స్టడీ మన చేసేది బిజినెస్ మన చేసేది లోగో కల్చర్ మన చేసేది ఎక్సర్సైజెస్ ఇదంతా డిపెండ్ చేస్తుంది మన లైఫ్ చేంజ్ చేయడానికి మన కల్చర్ని మనం డిపెండ్ చేస్తూ మనకు మన నాలెడ్జ్ మనం ఎక్స్ప్లోర్ చేయాలంటే మనకు ప్రాక్టీస్ చేయొచ్చు ఇదంతా మన మైండ్ సెట్ మీదే ఉందేనా అలాగే జిందగీ కుదురుతుంది అంటే కుదరవచ్చునా జిందగీ కుదరవచ్చు అంటే జిందగీకి మనకు ఒక ఆసాన్ భాష యోజన ఏం చేయొచ్చు మనము దిస్ ఇస్ ఆల్ అబౌట్ రెస్పెక్ట్ఫుల్ పర్సన్ దిస్ ఇస్ ఆల్ అబౌట్ చేంజింగ్ అవర్ పర్సనాలిటీ వీ క్యాన్ చేంజ్ అవర్ लाईफ विथ चेंजिंग अवर थिंकिंग आपली थिंकिंगच आपण नाही बदलू शकत आपले विचारच तिथंपर्यंत असतील आपण विचारच तिथं ठेवत असेल तर आपल्या लाईफमध्ये चेंजिंग हा शब्द बदलू शकत नाही आहे चेंज हा चेंजेबल असतो चेंज हा इंटिग्रेबल असतो चेंज हा डिफरन्शिएबल असतो चेंज हा विक्टरेबल असतो जिथं आपण चेंज व्हायचं असलं तर फ्लेक्झिबिलिटी वाढत असते चेंज व्हायचं स्वतःला तर चेंज करावं लागतं स्वतःचं हॅबिट बदलावं लागतं स्वतःला तंदुरुस्त बनवावं लागतं स्वतःचं एक्झिबिट करणं गरजेचं असतं स्वतःला पॉवरफुल पर्सन बनवावं लागतं स्वतःचं हॅबिट बदलणं स्वतःला इंटिग्रिटी राहणं स्वतःला पर्पजफुल राहणं तोंडात 2 शब्द असावं पॉझिटिव्ह असणं गरजेचं असतं पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं असतं कारण जिथं आपली लाईफ बदलत नसते तिथं आपण आपलं कल्चर डिपेंडन्सी करत असतो नाही कुठले चीज आपण बदलू शकत नाही कुणाला बदलू शकत नाही आपल्या वर्ल्डमध्ये काय बदलू शकत पण आपल्या एका गोष्टीमुळं कुठंतरी काहीतरी चेंज होत असतं आपण जे बोलतोय आपल्याला वाटतं की आपण काहीच नाही आहे लाईफमध्ये आपल्यामुळं ती सिच्युएशन बदलत असते हे पण खरंच असतं आपण कुठेही जातोय जिथं पण काय पण करत असतो आपण इथं बसलोय म्हणजे कुठं तर काहीतरी करतच असतं कल्चरमध्ये डिफाईन होत असतं हे एब्युशन असतं इल्युजन असतं की आपल्यामुळं कोणाचं जर नुकसान होत असेल ही पण असं पण फक्त आपल्यामुळं कोणाचं काही नुकसान तर होतच नसतं कारण त्याच्या लाईफमध्ये स्लिपिंग येत असतं आपण काय करतो याच्याबद्दल आपल्याला हॅबिटफुल होऊ शकतं जिथं आपण ऑब्स्ट्रॅक्टली थिंकिंग करतोय जिथं आपण काय करायचं हेच विचार करत राहिलो तर आपलं लाईफ चेंज व्हायचं काय बदल व्हायचं काय 0% गॅरंटेड असतं जिथं आपण जाऊ शकतो तिथं आपण गेलंच पाहिजे जिथंपर्यंत आपण पोचू शकतो तिथंपर्यंत जायला हवं असतं जिथंपर्यंत आपलं पॉवर आहे तिथंपर्यंत आपण तर पोचलो तर आज नाही तर उद्या आपण सक्सेसफुल तर बनू शकतो आज नाही तर उद्या आपण सक्सेसफुल तर बनू शकतो जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं हे प्रूफ तर करायलाच पाहिजे ना दिस इज नॉट अ फिअर अबाउट माय लाईफ दिस इज ऑल अबाउट माय थिंकिंग दिस इज ऑल अबाउट माय कल्चर दिस इज ऑल अबाउट माय हॅबिट दिस इज ऑल अबाउट माय हॅबिट्स when I got successful in my life is not a fear this is all about my habit सक्सेसफुल नावाचं चीज अशा पद्धतीने घेतलं तर चालत नाही ना आपण आता इथंच आहे सक्सेसफुलच आहे ना आपण या स्टेजपर्यंत पण यायला आपण खूप काही प्रयत्न केलेले आहेत लाईफमध्ये खूप काही स्ट्रगल केलेलं आहे स्ट्रगल नावाची चीज आपण आता बी करतोय तेव्हा आपण केलेलंच आहे ना जी लाईफमध्ये घडते ती लाईफ आपल्याला एक्सप्लोर करता यायला पाहिजे ना जे थिंकिंग आपण आज करतोय ते उद्या पण करता यायला पाहिजे ना जे हॅबिट आज आपण स्वतःशी करतोय जी स्वतःशी आपण थिंकिंग करून स्वतःशी पॉवरफुल ठेवण्याचे प्रयत्न करतोय तिथं आपण चेंजेबल असायला पाहिजे ना
जिथं चेंज होऊ शकत नाही तिथं आपण व्हॅल्यू देऊ शकत नाही ना. जिथं काही घडू शकत नाही तिथं आपण पुरावा देऊ शकत नाही ना. काही पुरावा, काही थिंकिंग पॉवर प्रोसेस स्वतःहून बदलावी लागतात. जसे की आपण कॉलेजला जातोय, कॉलेज जाताना थिंकिंग असतं की पावडर लावावं, मेकअप करावं, असले तसले गोष्टी विचारणं, कंगवा घालणं, केसात अंघोळ करणं, अंघोळ कलर फ्रेश होणं, फ्रेश होऊन कपडे घालणं. आणि जर तीच असेल, जर रोज तीच असेल, जर बदलू शकत नसेल तर काय चेंज होईल? काय चेंज होऊ शकेल? लाईफ अशीच चालत राहिलं तर काय होईल ते तरी आपण तरी नाही सांगू शकत ना. जिथंपर्यंत आपण बघतोय, जिथंपर्यंत आपलं कल्चर डिफाईन होऊ शकतं तिथंपर्यंत जर चालायचं ना. जी गोष्टी आपण करू शकतो, आपण इंडिया लेवलची गोष्टी करू शकतो. इंडियामध्ये काय चाललं आहे आता, कंपनी सर्वोच्च कंपनी आहेत, लाखो कंपनी आहेत. आपण लाखो कंपनीमध्ये एका कंपनीमध्ये जॉबला लागलो, करोडो रुपये पैसे कमवतो. करोडो रुपये तर कमवू शकतो ना. एका कंपनीमध्ये जॉबला लागलो आहे आपण. आता समजा 50,000 एका महिन्याला भेटू लागलं, 50,000मध्ये 50,000 एका महिन्याला तर कमवू शकतो ना. काय स्किल लागतं, ते सॉफ्टवेअर स्किल लागतं आपल्याला. आपण काय करू शकतो लाईफमध्ये आता, जी एक्सप्लोरेशन पॉवर आहे, जी आता आपण करतोय. आज ना उद्या आपण शिकणार, आज ना उद्या आपण वेब डेव्हलपमेंट कंप्लीट करणार, आज ना उद्या आपण सी प्रोग्रामिंग कंप्लीट करणार, आज ना उद्या आपण पायथन कंप्लीट करणार, आज ना उद्या आपण जावास्क्रिप्ट करणार. हे सगळं झालं कधी ना आपण कंपनीमध्ये अप्लाय तर करणारच आहोत. तर कशाला फील वाईट करून घ्यायचं, कशाला आपण असल्या गोष्टीत भानगडीत पडायचं. 7 आणि 12 काय होतं, 7-12 निघेल, उलटं काय होणार नसतं. जसे की आपण बघतो, जसे की आपण फिरतो, जसे की आपण कल्चर बघतो, जसे की आपल्याला मित्र असतात, आपण विचार करतो, हे आपल्यासाठी एक इन्स्पिरेशन आहेत. काही नसतं, आपण आज भेटलोय त्यांना, कालपर्यंत आपण यांच्याबद्दल विचार पण केलं नव्हतो, आज त्यांच्याबद्दल विचार करायला लागलोय. जी कालपर्यंत आपण लोकांबद्दल विचार पण करत नसायचो ते यांच्याबद्दल आज आपण विचार करतोय. म्हणजे असंच लाईफ चेंजेबल असणार ना. खूप काही लोक येतील, खूप काही लोक जातील, पण यांच्यापाशीच राहून, यांच्याशी बोलत राहून, यांच्याशी घाबरून आपण जर आपले लाईफ जगणं सोडून दिलं तर आपले कल्चर तर डिफाईनच होणार नाही. आपल्याला जे करायचं होतं ते तर तिथंच राहून जाईल. जसे आपण कल्चरेबल डिफाईन करू शकतो, तसे की आपण आज जी लोक आपल्यासोबत आहेत ती उद्या राहतील असं निश्चित आपण नाही सांगू शकत. कारण की आपलं ब्रेन आपल्यासोबत असतं, कारण की आपल्यासोबत फक्त आपलं नॉलेज असतं, आपल्यासोबत फक्त आपलं हॅबिट असतं, आपल्यासोबत फक्त आपण असतो, आपल्यासोबत फक्त आपण असतो. आपल्याला काय करायचं ते आपल्याला फक्त आपलं माइंड सांगू शकतो. आपण जर कुठल्याही क्रिटिकल कंडिशनमध्ये असलो तर फक्त आणि फक्त माइंड आपल्याला एक्सप्लोअर करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही. ही सुद्धा तेवढीच मोठी वस्तुस्थिती आहे. जिथं लोक आपल्याला समजू लागले, जिथं लोक आपल्याला मानू लागले, तिथं पण काही एक्सप्लोअर करता येत नाही आहे. कारण जिथं आपण हॅपी करत असतो, जिथं आपल्याला हॅपीनेसची गरज असते तिथे हॅपीनेस होऊ शकतो आपण. पण जिथं आपल्याला आपलं लाईफ चेंजेबल वाटतं, जिथं आपण स्वतःशी हॅबिच्युअली राहू शकतो, जिथं आपण कंट्रोल आवर शेअर करू शकतो, तिथं आपण काही ना काही एक्सप्लोअर करू शकतो. जसे की मी बघतोय फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अँड ग्राफिक्ससारख्या विषयामध्ये मी जर इमॅजिनेशन करायला सोडून दिलं, ग्राफिक्ससारख्या छोट्या छोट्या विषयामध्ये मी जर इमॅजिनेशन करणं सोडून दिलं तर काय होऊ शकेल माझ्या लाईफमध्ये. अशी छोटी छोटी गोष्टी असतात जी येत असतात, पण बाहेरच्या लोकांच्या कल्चरमुळं ती गोष्ट जमत नाहीत. कारण आपण तिथं प्रयत्नच केलेला नसतो. कारण जिथं लोक आपल्याला जिथं कल्चरल डिफाईंड होत असतं, जी कल्चर आपल्याला शिकवायचे असतं, जी आपल्याला ग्राफिक्स शिकवतात सर, जर डिफिकल्ट म्हणायला लागले तर तिथे काही नसणार आहे. डिफिकल्ट नावाची चीजच नसते. आपण जर त्याला ट्राय करतच नसेल तर आपण जर त्यांना तसेच जर आपण इम्प्रेशन करण्यासाठी लोकांना डायग्राम काढत असलो तर ते एक्सप्रेशन करणं कधी होणार. आपण करूनच दाखवू शकत नाही. जर आपण इम्प्रेशन करण्यावर फोकस करू लागलो तर आपण एक्सप्रेस करून कधी दाखवणार गोष्टी.
एक्सप्रेस थिंग्स नॉट रॅदर दॅन इम्प्रेस. असं लोकांना कधी वाटत नसतं ना. जे कल्चर असतं ते आपल्यासाठी डिफाईन झालेलं असतं. सो थँक्यू सो मच. असं म्हणणं, हे सगळं मी काय बोलतोय, एकाच गोष्टी रिपीट करतोय नाही ना. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक राजा होता. तो त्याच्या रूममध्ये राहत असायचा. त्या हॉलमध्ये, मोठ्या हॉलमध्ये एकदा एक सैनिक आला. त्याच्यापाशी 4 माकडं होते. त्या माकडांचे पिल्लू, सगळ्याला 4-4 पिल्लू होते सगळ्या माकडाचे. 4 पिल्लू 12, 4 आणि 12 16, एकूण 16 माकडं त्याच्याकडे होते. तो महाराजांना विचारला, महाराज पेश हो आपल्या पुढं. ही माकडं स्वतःशी ट्रस्टेड आहेत, स्वतःशी नाराज करत आहेत, स्वतःशी नाराजगी दाखवत आहेत. ही माकडं स्वतःशी नाराजगी दाखवत आहे. त्यांना वाटतं की यू काय फ्रस्ट्रेटेड फील करत आहेत. माकडं खूप निराश जायचे असं त्याला वाटायचं. ही तसंच कल्चर जसं असतं, माकडं निराश असायचे. असं ते जाऊन तो महाराजाला सांगितला. जो तो माकडांना पाळायचा जो सर्कसमॅन होता, तो सर्कसमॅन जाऊन त्यानं सांगितला, हे असं घडलं. माझे माकडं मला जास्त हे करत नाहीत, इम्प्रेशन करत नाहीत, ते जादा एक्सप्रेस करू शकत नाहीत, ते करून दाखवत नाहीत, पहिला करायचे आता नाही करत आहेत. असं तसं म्हणू लागला. कारण तिथं त्यांचे प्रॉब्लेम तिथं असतातच. प्रॉब्लेम नावाची गोष्ट थोडी छोटी छोटी असतेच. डिफिकल्टी नावाची गोष्ट छोटी छोटी असतेच. ती माकडांना तो जेवण देत नसे. ही जेवणाची गोष्ट होती त्यांना, पण ती जेवण करत नव्हते. त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम झालं नसेल ना, असं तो विचार करू लागला. पण ते माकडं फ्रस्ट्रेटेड होते तो कामाबद्दल. त्यांना काम करू वाटत नव्हतं म्हणून ते जेवण करत नव्हते. त्यांना ही प्रॉब्लेम त्या मालकाला समजलं. पण त्यानं 4-5 दिवस काम बंद ठेवलं. ते जेवण करू लागले, एन्जॉयबल लेझीनेस दाखवू लागले. ते लेझीनेसमुळं ते काय करू लागले, काय त्यांना सुचलं, काय ते करू लागले, काय त्यांचं काय झालं काय माहीत. पण 4 दिवसात ते खूपच आळशी झाले. नंतर ते जेवण बिवण याच्यातच तंदुरुस्त झाले. जिथं आणि ते मालक तो नावाचा विषय सोडून दिला. कारण जिथं तो मालक यायचा तिथून ते पळून जायचे. जिथं काय घडलं ते त्यांच्या माइंडमध्ये कळलं. ते फ्रीली अवेलेबल झाले, फ्रीली दुनियाशी अट्रॅक्ट झाले. दुनिया त्यांना स्पीकिंग करू लागलं, दुनिया त्यांना समजू लागलं, दुनिया त्यांना बघू लागलं की दुनियादारीचं त्याने कळालं. काय झालं काय माहिती. पण माकडे गेले जंगलात, खूप हॅपीली राहू लागले. त्यांच्या कल्चरमध्ये, होम कल्चरमध्ये ते हॅपीली फिरू लागले. असंच असतं ना. आपण माकडासारखं जगतोय. आपण एखाद्या याच्यामध्ये तंदुरुस्तमध्ये कंट्रीमध्ये कुठेतरी आपण कोलंबल्यावाने वागतोय, कुठेतरी गुंतुस्त होऊन जगतोय. फक्त आपल्याला आपल्या थॉट प्रोसेसमधून बाहेर यायचं असेल तर स्वतःला चेंज करावं लागतं. जिथं आपण चेंज करू शकत नाही तिथं काही होऊ शकत नाही बरं का. फक्त आणि फक्त स्वतःला चेंज करणं गरजेचं असतं. जर आपण जॉब करत असलो तर जॉबमध्ये आपल्याला ट्रस्टेबल असणं गरजेचं असतं. आपण जे काम करतोय तिथे एन्जॉयबल फील करणं गरजेचं असतं. जर फ्रस्ट्रेट होत असेल तर फ्रस्ट्रेटच राहा, पण फ्रस्ट्रेट होऊन तरी एन्जॉय फील करणं गरजेचं नसतं. फ्रस्ट्रेट होत असेल तर फ्रस्ट्रेटच होत असतं. ते टाईम फ्रस्ट्रेटसाठी देऊन टाका ना, फ्रीली होऊन. तुम्ही जर ते टाईम फ्रस्ट्रेट होण्यासाठी देत असाल तर ती तिच्या लाईफमधला अनुभव ठरेल. एक श्रेष्ठ अनुभव असेल. एव्हरी टाईम डिसाईड अनुभव. दिस विल बी ग्रेटेस्ट टू अपॉर्च्युनिटी टू देम. जर लाईफ चेंज करायचं असेल तर स्वतःला बदलावं लागणार. माकडासारखं स्वतःला हवेत उडावं लागणार. झेप अशी घ्यावी लागणार की सगळं दुनिया विसरून जावी. झेप अशी मेहनत अशी करावी लागणार की तर कल्चरला ओळखणं सोडून द्यावं लागणार. असली गोष्टी करावी लागतील की लाईफमध्ये आपण करू शकतो. त्यांना एक्सप्लोर करू शकतो, त्यांना आपण डिफाईन करू शकतो, त्यांना आपण एक्सप्लोर आणि आपल्या माइंडने काम घेऊ शकतो. जी गोष्ट आपल्याला
चांगलं वाटतं ना त्या गोष्टीत परफेक्टनेस पाहिजेच. विदाऊट परफेक्टनेस आपण काही करू शकत नाही. आपण वीकनेस दाखवू शकलो, आपण जर तिथे आपली कंप्लीट नॉलेज तिथे नसेल तर आपण काही करू शकत नाही आहे बरं का. विदाऊट कंप्लीट नॉलेज वी कॅनॉट डू दॅट. वी कॉन्ट बी ॲक्सेप्ट दॅट व्हॉट यू आर ॲक्सेप्टेड इन द लाईफ. We can only change our life by changing our thinking. आता काय राहिलंय म्हणायचं नाही बावा, जगायचं असं जिंदगीत. हवेत उडायला पाहिजे. ही जी चाललंय लाईफमध्ये त्याला सोडून पुढं जायचं आहे. इथं जे चाललंय लाईफमध्ये त्याला धरून पुढं जायचं आहे. आता नाही तर कधी नाही भावा, तूच करू शकतो ए गोष्टी. आता नाही तर कधी नाही रे भावा, तूच करू शकतो रे. हीच जिंदगी आहे तुझी रे, तूच करू शकतो रे. आशावादी तूच करू शकतो रे. तूच तुझा नवा शिल्पकार, तूच तुझा शिल्पकार रे. तूच तुझं लाईफ शेप देऊ शकतो रे. तूच तुझा लाईफचा देवाण घेणार रे. तूच तुझ्या लाईफचा एक्सप्लोरर रे. तूच तुझ्या लाईफचा हिमालय रे. तूच तुझ्या लाईफचा बस तू ही बदल सकता है. बस तू ही बदल सकता है तेरी जिंदगी को. बस तू ही बदल सकता है तेरी आदतों को. बस तू ही बदल सकता है तेरी जिंदगी को. बस तू ही बदल सकता है तेरी डर को. बस तू ही बदल सकता है इस दुनिया को. बस तू ही बदल सकता है खुद को. बस तू ही बदल सकता है. మనసునేను ఏమంటును రావా. నువ్వే నీ లైఫ్ శిల్పకారునివిరా. నువ్వే నీ లైఫ్ ఎక్స్ప్లోర్ చేస్తున్నావురా. యూ క్యాన్ చేంజ్ యువర్ లైఫ్ బై చేంజింగ్ యువర్ థింకింగ్. అలాగే ಯು ನೋಡಿರೋದು ದಿಸ್ ಲೈಫ್ ನೀವೇ ಚೇಂಜ್ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀರ. ನೀವು ನಿಮ್ಮ ಲೈಫ್ ನೀವೇ ಸೇಫರ್ ಮಾಡಿಕೊಡ್ತಿದ್ದೀರಾ. అలాగే ನೀವು ನೋಡಿರಿ ನಿಮ್ಮದು ಲೈಫ್ ಹೆಂಗೆ ನಡೆದದ. ನೀವು ಚೇಂಜ್ ಮಾಡೋದಿತ್ತಂದ್ರೆ ಮಾಡಿರಿ. ಇದು ನಿಮ್ಮದೇ ಲೈಫ್ ಅದ. ಇದು ಲೈಫ್ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಟೈಮ್ ನಿಮ್ಮದೇ ಅದ. ఎలాగే ನಿಮ್ಮ ಲೈಫ್ ಚೇಂಜ್ ಆದೂಲೇ ఉండದ. ನೀವು ಪ್ರಯತ್ನ ನಿಮ್ಮದೇ ಕಂಟಿಸ್ಟಿಂದ ಇರಬೇಕು. इस इज लाइफ टू चेंज योर थिंग्स इज नॉट फेयर. कभी डर लगे तो बोलना. इस लाइफ को एक्सप्लोर करने वाला मैं ही हूँ. इस लाइफ को बोलना कि मेरे को बदलने वाला बस मैं ही हूँ. मेरी इस लाइफ को बोलना कि मैं इसे बदलने वाला सिर्फ मैं ही हूँ. बाकी कोई मेरी ज़िंदगी बदलेगा इसको कोई मैं गारंटी नहीं दे सकता. कोई मेरा लाइफ को चेंज करेगा इसकी गारंटी मैं नहीं ले सकता. क्योंकि मुझे लगता है कि मैं मेरी लाइफ बदल सकता हूँ और उसकी कैपेबिलिटी मैं रखता हूँ. क्योंकि इसके लिए चाहे किसी की भी मदद लग जाए मैं लेने के लिए तैयार हूँ. किसी को मुझे क्या भी करना पड़े मेरे लाइफ को चेंज करने के लिए. चाहे मुझे मरना पड़े, चाहे मुझे जीना पड़े, चाहे मुझे किसी से माफ़ करना पड़े, चाहे मुझे किसी से मार खाना पड़े, चाहे मुझे मेरे खुद से लड़ना पड़े, चाहे मुझे किसी से भी कुछ भी करना पड़े, मैं जीतना तो चाहता ही हूँ. मैं जिस लेवल पे जाना चाहता हूँ वो लेवल मुझे अंडरस्टैंड भी हो गया. मुझे बनना है CEO. मुझे बनना है, मुझे बिलियन रुपए कमाना है. उस बिलियन रुपए को अचीवमेंट करने के लिए मेरे को खुद को कंट्रोल भी चाहिए. इस बिलियन रुपए को मुझे चाहिए तो मैं खुद को कंट्रोल नहीं कर सकता तो मेरी कोई वैल्यू नहीं है. मैं चाहे मेरे खुद से कुछ भी काम करवा सकूं. मैं आज खुद से एक कमिटमेंट करता. मैं जो भी चीज़ें करूँगा मन लगा के करूँगा. कहाँ पर भी जाऊँगा खुद को शांत रखूँगा. कहीं पर भी जाऊँगा खुद को ऐसे एक्सप्लोर करूँगा कि मैं खुद से कॉन्फिडेंट हो. मैं खुद को कॉन्फिडेंट रखना चाहता हूँ. मैं आगे जाके बहुत बड़ा आदमी बनना चाहता हूँ. मैं खुद को एक आलीशान बंगले में देखना चाहता हूँ. मैं खुद को एक बड़ी सी बंगले कार खरीदते हुए देखना चाहता हूँ. मुझे सब सल्यूट करते हुए देखना चाहता हूँ. मैं लोगों को एक्सप्लोर करते हुए देखना चाहता हूँ.
मैं खुद को बदलते हुए देखना चाहता हूँ, मुझे फॅमिली को बदलते हुए देखना चाहता हूँ, मैं ज़िंदगी को बदलते हुए देखना चाहता हूँ. मला स्वतःला बदलताना बघायचं आहे.